फॉरेक्स फ्री कोर्सच्या या 4थ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. काल आपण पाहिलं कंट्री आणि करन्सी. आज आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहे विच आर द मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मार्केट. मार्केटवरती इफेक्ट झाला हे कसं कळतं? एकतर मार्केट अप साईडला जाणार, एकतर मार्केट डाऊन साईडला जाणार. ओके, हे मार्केट बायला जाण्यामागचे कोणकोणते फॅक्टर्स आहेत, हे सेलला जाण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स आहेत, किंवा खूप दिवस झालं मार्केट एक चॉपी मार्केट झालेलं आहे किंवा एक साईडवेज मध्ये झालेलं आहे. तर हे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे मार्केटवरती इफेक्ट करतात. बाहेरचे एक्सटर्नल फॅक्टर्स भरपूर आहेत. नेक्स्ट साइड मध्ये आपल्याला एक्सटर्नल फॅक्टर्स चेक करायचे आहेत. बट हे मार्केट बायला जाण्यासाठी कोणतरी असायला पाहिजे किंवा सेलला नेण्यासाठी कोणतरी असायला पाहिजे. ओके, लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, त्याच्यामध्ये बँक्स बघितले, कॉर्पोरेशन्स बघितले, वेल्दी इंडिव्हिज्युअल्स बघितले, रिटेलर्स बघितले आपल्यासारखे. तर त्यांपैकी काही लोक ही काय राहतात, बायर्स राहतात, की ज्यांच्यामुळे काय होतं, मार्केट फ्लाय करतं. आणि त्यापैकी काही लोक ही सेलर्स असतात, त्यामुळे मार्केट काय करतं, सेलला जातं. ज्यावेळी ह्या बायर्स आणि सेलर्स मध्ये बायर्स इन्क्रीज होतात त्यावेळी मार्केट काय करतं, बुलिश जातं. आणि जेव्हा सेलर्स ऍक्टिव्हेट होतात किंवा ओव्हरकम होतात बायर्स वरती, त्यावेळी मार्केट फॉल करतं. ओके, दीज आर द टू मेजर फॅक्टर्स. लक्षात ठेवायचं, आपण ज्यावेळी मार्केटमध्ये एखादी ट्रेड घेतोय त्यावेळी एकतर आपण बाय साईडला बसणार किंवा सेल साईडला बसणार. ओके, त्यावेळी आपण एकतर बायर असणार, अदरवाइज सेलर असणार. एखाद्या देशाची करन्सी फॉल किंवा फ्लाय काय करते, $1 इज इक्वल टू 85 रुपीज असतं. आणि ज्यावेळी हा $1 इज इक्वल टू 80 रुपीज होतो, हे काय झालं, हा 5 रुपीजनी काय झाला, स्वस्त झाला. म्हणजे काय झाला, हा USD काय झाला, फॉल झाला. फॉल USD 80 वरून परत 85 वरती गेला. सो हा काय झाला, फ्लाय झाला. तर हा फॉल आणि फ्लाय हा कसा होतो आणि याच्या मागे कोण ऍक्च्युअली कुठले फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स आपण आता बघू. जो कोणी स्टुडंट फायनान्सचा असेल, ज्याला फायनान्स बॅकग्राऊंड आहे, त्याला ह्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. जो नॉन बॅकग्राऊंड आहे त्याला पण हे इझिली कव्हर होतील. एवढ्या सोप्या भाषेमध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो. ओके, सो फर्स्ट वन दॅट इज द इकॉनॉमिक चेंजेस. आता इकॉनॉमिक चेंजेस काय राहतात, आपल्या या देशामध्ये काय राहते, तिजोरी राहते. याच्यामधून काय केला जातो, भरपूर अशा गोष्टींच्या मधून काय केला जातो, हा टॅक्स गोळा केला जातो. रोड टॅक्स आपण देतो. एखादी ज्यावेळी गाडी आपण खरेदी करतो त्यावेळी गाडीच्या बरोबर रोड टॅक्स आपण देतो, त्या गाडीच्या वरचा टॅक्स देतो. त्याच्यानंतर कोणतीही वस्तू, जी महागडी वस्तू असून दे की स्वस्त वस्तू असून दे, एखादं वॉच घेतला, एखादा लॅपटॉप घेतला, एखादा आपण मोबाईल घेतला, कम्प्युटर घेतला, कोणतीही वस्तू असून दे, XYZ, ईच अँड एव्हरी वस्तूवरती आपण काय करतोय, टॅक्स पे करतोय गव्हर्नमेंटला. हा टॅक्स कुठं कन्वर्ट होतो, हा टॅक्स जमा होतो गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये. आणि हा ज्यावेळी तो इयरली काय होतो, जमा होतो, हा जमा झालेला टॅक्स परत काय केला जातो, इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी. ओके, भारताच्या डेव्हलपमेंटसाठी. आता ह्या डेव्हलपमेंट कुठल्या कुठल्या वेने राहतात, आपण रोड तयार करतोय, बिल्डिंग्स, आपण नवीन प्लांट्स आपण टाकतोय, ठीक आहे. त्यानंतर आपण फार्मर साठी काही ना काहीतरी स्कीम्स अवेलेबल करून देतोय. ओके, लाडकी बहीण योजना जी होती, ओके, की त्या आपण योजना इथं करतो आणि त्याच्या थ्रू हा जमा झालेला पैसा जो आहे तो आपण काय करतो, रिडेव्हलपमेंटसाठी, रिडेव्हलपमेंट म्हणतात त्याला. ओके, रिडेव्हलपमेंटसाठी आपण काय करतो, याचा परत यूज करतो. आपल्या गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त काय व्हायला पाहिजे, पैसे भेटले पाहिजेत. आता हे पैसे कुठून भेटतील, तर जेवढ्या जास्त पद्धतीनं इंडस्ट्रियल, एज्युकेशन, फार्मिंग, मोटर सेक्टर्स, भरपूर जे काही सेक्टर्स असतील, ओके, मेडिकल सेक्टर्स, हॉस्पिटल सेक्टर्स, ओके, फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाले आपल्या इथं. काही वर्षापूर्वी हा ऍपल फोन आपण काय करत होतो, डायरेक्टली इम्पोर्ट करत होतो, बाहेरून काय करत होतो, इम्पोर्ट करत होतो. हा जो इम्पोर्ट करतानाचा जो इम्पोर्ट टॅक्स असायचा ना, तो ह्यूज अमाऊंट मध्ये असायचा. फॉर एक्झाम्पल आपल्याला 80K ला तो मोबाईल भेटत असेल तर आपल्याला ही इम्पोर्ट ड्युटी आणि हे सगळे टॅक्सेस वगैरे सगळं पे करून तो आपल्याला कितीला यायचा, 1,10,000च्या आसपास यायचा. ठीक आहे. ओके, अंडर मोदी गव्हर्नमेंट आंध्र प्रदेशमध्ये प्रोजेक्ट लॉन्च झाला. ऍपल जो आहे असेंबल व्हायला चालू केला. आता असेंबल म्हणजे काय असतो, एक अंधारामध्ये मोठीच्या मोठी एक प्लांट टाकण्यात आली. ही प्लांट टाकल्यानंतर काय झालं, मोबाईलचा बॅक, फ्रंट, तुम्हाला याचा आला डिस्प्ले, ऑडिओ, मदरबोर्ड, त्याच्यानंतर कीपॅड, या सगळ्या ॲसेसरीज आपण काय केल्या, बाहेरून इम्पोर्ट करून घेतल्या. त्या इम्पोर्ट करून कुठं आणल्या, भारतातल्या आंध्र प्रदेशच्या या प्लांट मध्ये. आणि तिथं काय झालं, या एका ठिकाणी काय झालं, असेंबल झाल्या. ह्या
असेंबल झाल्यानंतर काय झाला, एक ऍपलचा फोन तयार झाला. असे ह्यूज अमाऊंट मध्ये ऍपलचे काय झाले इथं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट झाली. ओके, गव्हर्नमेंटने काय केलं, ह्या प्लांटसाठी जागा दिली. जागा कशावरती दिली, भाडे तत्वावर. आता ही भाडे तत्वावरती दिल्यानंतर गव्हर्नमेंटला काय चालू झालं, याच्यातून स्टार्ट झाला रेंट. 2 नंबरला याच्यासाठी त्यांनी काय प्रोव्हाइड केली, इलेक्ट्रिसिटी. 3 नंबरला वॉटर. या सगळ्या गोष्टींच्या मधून काय मिळायला सुरुवात झाली, टॅक्स भेटायला सुरू झाली. आंध्र प्रदेश मधील भरपूर ज्या लोकांचं शिक्षण झालेलं होतं पण त्यांना नोकऱ्या भेटत नव्हत्या, त्यांना काय भेटायला सुरुवात झाली, इथं नोकऱ्या भेटायला सुरू झाली. ओके, अनएम्प्लॉई बेरोजगारीचा जो टक्का होता तो कमी झाला आणि ओव्हरऑल ह्या सगळ्यामधून जे त्यांचं काही प्रॉफिट होत होतं, हा जो फोन आहे, ठीक आहे, हा फोन कोणाला गेला, हा डिस्ट्रीब्युटर लोकांना गेला, रिटेलर लोकांना गेला. याच्यावरती गव्हर्नमेंटला काय भेटायला चालू झालं, जीएसटी भेटायला सुरू झाला, टॅक्सेस चालू झाले भेटायला. आणि याच्यातून जो नेट प्रॉफिट होता त्या नेट प्रॉफिट वरती पण गव्हर्नमेंटला काय चालू झालं, टॅक्स भेटायला सुरू झाला. ओके, सो ओव्हरऑल गव्हर्नमेंटचा फायदा झाला का याच्यामध्ये, सगळ्यांचा फायदा झाला. एंड युजरचा पण झाला, ज्याला 1.15 भेटत होता त्याला 10,000 कमी भेटायला लागला. प्लस इथं आपल्याला काय भेटली, रोजगार भेटला. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या टॅक्सेस मध्ये इन्क्रीज झाली. या ओव्हरऑल काय झाली, ही इकॉनॉमिक ग्रोथ झाली. ओके, सो दिस इज द वन सेक्टर. अशा पद्धतीनं एज्युकेशन सेक्टर मध्ये भरपूर अशा सबसिडीज भेटून काय चालू झाल्या, भरपूर युनिव्हर्सिटी सुरू झाल्या, याच्यामध्ये एज्युकेशन स्टार्ट झाले. काही प्रायव्हेट सेक्टर मध्ये आहेत, त्या प्रायव्हेट सेक्टर मधून टॅक्सेस सुरू झाले. तर ऑल सेक्टर मध्ये काय झाली, ही डेव्हलपमेंट झाली. इंडियाची ग्रोथ जशी स्टार्ट झाली त्यावेळी काय झाला, इंडियन रुपीज हा काय झाला, स्ट्रॉंग व्हायला लागला. स्ट्रॉंग हा झाला इंडियाचा विषय. सेम तसे युएस मध्ये असणार आहे, प्रत्येक देशाला ही गोष्ट लागू होते. त्यानुसार ज्यावेळी इकॉनॉमिक चेंजेस व्हायला लागतात त्या देशामध्ये त्यावेळी काय लागतं, त्यावेळी ही ग्रोथ काय व्हायला लागते, इनक्रीज व्हायला लागते. काही अशा कंट्रीज आहेत की जिथं नॉन एम्प्लॉई म्हणजे ज्या लोकांचे शिक्षण झालेले आहेत बट त्यांना काय करायला अजूनपर्यंत जॉब भेटलेले नाहीत, त्यांना ते काय करतात, अजून सुद्धा स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. स्कॉलरशिप भारतामध्ये आपल्या काय आहे, बेरोजगार लोकांसाठी काय केला जातो, बेरोजगार भत्ता म्हणून प्रोव्हाइड केला जातो. हा काय असतो, त्याला अजून जॉब नाही, दर महिन्याला $200 द्यायचा, असा XYZ या कंट्रीचा काय आहे एक नियम आहे. समजा ती लोक 1,000 असतील. ओके, हा खूप आकडा मोठा असतो बट त्यांना पे किती करायला लागले, $2,00,000. फॉर एक्झाम्पल ह्या इकॉनॉमिक चेंजेस ह्या डेव्हलपमेंट मुळे काय झालं, ह्या 1,000 पैकी समजा 300 लोकांना काय झाले, जॉब भेटले. तर काय झालं, ह्या 200 प्रमाणे किती झाले, 700 लोकांना फक्त ह्यांना पे करायला लागले. म्हणजे किती झाले, 1,40,000. म्हणजे $60,000 हा काय झाला, त्या गव्हर्नमेंटचा प्रॉफिट झाला. म्हणजे हे एवढे पैसे वाचले त्यांचे. एक्झाम्पल सांगलोय फक्त बरं का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल यासाठी. अनएम्प्लॉयमेंट रेट, आणि हा रेट काय केला जातो, ज्यावेळी हा डिक्रीज होतो, बेरोजगार लोकांचा जो आकडा आहे तो कमी झाला, म्हणजे त्यांना नोकऱ्या भेटल्या, गव्हर्नमेंटची इकॉनॉमिक स्ट्रेंथ वाढते. सो दीज आर द इकॉनॉमिक चेंजेस. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की तो विच अफेक्टिंग ऑन दॅट करन्सी. सेकंड वन दॅट इज द पॉलिटिकल स्टंट. लास्ट मंथ मध्येच काय होती, US ची इलेक्शन होती. त्याच्यामध्ये ट्रम्प आला. ट्रम्प त्यांनी ज्यावेळी स्वतः पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी केलेली कामं त्या बेसवरती मार्केटमध्ये काय झाली, बाईंग साईडला मार्केट काय झालं, US थोडं स्ट्रॉंग झालं आफ्टर दिस न्यूज. ओके, इन इंडिया ऑल्सो आपली झालेली होती प्राईम मिनिस्टर साठीची इलेक्शन. आपली सेंट्रल नसते, सगळ्या स्टेट मधून ह्या इलेक्शन झाल्या आणि प्राईम मिनिस्टर कोण झाले, मोदी झाले. त्याचा इम्पॅक्ट काय झाला, मार्केटमध्ये थोडासा डाऊन अँड अप, मार्केट फ्लाय. बँक निफ्टी बघतोय, निफ्टी बघतोय आपण. ओव्हरऑल जे मार्केट आहे इट इज अ ट्रेंडिंग मार्केट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन इट इज अ जिओ पॉलिटिकल इव्हेंट, की भरपूर देश आहेत, हे सगळे देश एकमेकांच्या बरोबर याच्या अंडर राहतात. फॉर एक्झाम्पल मीटिंग आहे, ही मीटिंग अरेंज झालेली आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, मैत्रीपूर्ण काही असे व्यवहार केले जातात किंवा असे काही रूल्स रेग्युलेशन्स ह्याच्यामध्ये काय केले जातात, एस्टॅब्लिश केले जातात. त्या अंडर तुम्हाला काय करायला लागेल, ते रूल्स आणि रेग्युलेशन्स तुम्हाला फॉलो करायला लागतील. तुम्ही जर हे फॉलो नाही केले देन यामध्ये वर्ल्ड वाईड उलतापालत आपल्याला बघायला भेटेल. ओके, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे युक्रेन रशिया हे जे वॉर होतं याचा इम्पॅक्ट एवढा तगडा इम्पॅक्ट होता, एवढा हाय इम्पॅक्ट होता. गोल्ड फ्लाय US त्या टाइमला वीक झालेला होता, गोल्ड हाय लेवलला गेलेलं होतं. दिस इज द हाय इम्पॅक्ट. हे काय झालं, वॉर झालं, वॉर. इट इज अ
हाय इम्पॅक्ट. हा जिओ पॉलिटिकल इव्हेंट्स याच्यामध्ये काय झालं, मग ज्या सार्क संघटना, G20 ह्या जे काय सहभागी झालेले देश होते त्यांनी काय केले, एकमेकांना मदत करायला सुरुवात केली. ओके, कोणी रशियाच्या बाजूने स्टँड केलं, ओके, कोणी युक्रेनच्या साईडनं स्टँड केलं. हा काय झाला, जिओ पॉलिटिकल इव्हेंट बनला मोठ्याच्या मोठा. तर याच्याबरोबरच काही नॅचरल डिझास्टर पण असतात. ओके, नॅचरल डिझास्टर. नेक्स्ट वन, सुनामीचा इम्पॅक्ट झालेला होता. सुनामी ज्यावेळी झालं तर त्याचा वर्ल्ड वाईड इम्पॅक्ट झालेला होता. ओके, सो दीज आर द जिओ पॉलिटिकल इव्हेंट्स. या सगळ्यांचा इम्पॅक्ट मार्केटवरती 101% होतो. आज आपण बघितले 3 महत्वाचे कन्सेप्ट. इट इज अ इकॉनॉमिक चेंजेस जो मार्केटवरती इम्पॅक्ट करतो. सेकंड वन आपण बघितला, इट इज अ पॉलिटिकल स्टंट. अँड द थर्ड वन, इट इज कॉल्ड ॲज द जिओ पॉलिटिकल इव्हेंट. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. उद्या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, इंडियन मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.